नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, आपण आता दुसऱ्या प्रकारचं अंकगणिती श्रेणीवरचं उदाहरण पाहूयात, ज्यामध्ये आपल्याला पहिलं पद आणि फरक या दोन किमती दिलेल्या असतात आणि या दोन किमतीवरून आपल्याला चार पदे वगैरे काढायची असतात। आता या ठिकाणी पहिलं उदाहरण जे दिलेलं आहे ते पाहूयात आपण। या उदाहरणामध्ये फरक काय दिलेला आहे आणि पहिलं पद काय दिले ते बघूयात आपण। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अंकगणिती श्रेणी। यामध्ये पहा, ए हा ऋण 3 दिलेला आहे, म्हणजे पहिलं पद ऋण 3 आहे आणि D4 आहे। मग पहिलं पद तर आपल्याला मिळालेलंच आहे, म्हणून T1 बरोबर ए बरोबर ऋण 3। आता यांनी उलट लिहिलेलं आहे, तसं लिहायचं नाही आपल्याला। T1 बरोबर ए बरोबर ऋण 3 असं लिहायचं आहे। म्हणजे T1 ची किंमत किती आली? ऋण 3 आली। T1 झाला। आता T2 म्हणजे दुसरं पद काढायचं आहे, तर दुसऱ्या पद काढण्यासाठी जे पहिलं पद आहे त्या पहिल्या पदामध्ये फरक मिळवायचा आहे। पहिलं पद अधिक फरक म्हणजे फरक मिळवत जायचा आहे। पहिलं पद जे आहे ते आलेलं आहे ऋण 3 अधिक 4 म्हणजे झाले 1। त्यानंतर 3 काढायचं असेल तर दुसऱ्यामध्ये D मिळवायचा आहे। दुसरा 1 अधिक 4 झाले 5। आपल्याला चौथं काढायचं असेल तर तिसऱ्यामध्ये फरक मिळवायचा आहे। तिसरं 5 आलं, त्यामध्ये 4 हा फरक मिळवला 9 आले। अशा पद्धतीने आपण चार पदं एकदम पटकन काढू शकतो। त्यानंतर आता इकडे दुसरं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे ते पाहूयात आपण। दुसरं उदाहरण नक्की काय आहे, तर त्यांनी ए दिला आहे 200, D दिला आहे 7, म्हणून T1 बरोबर ए बरोबर 200 म्हणजे T1 मिळालं आपलं पहिलं पद। त्या 2 काढण्यासाठी T1 मध्ये D मिळवायचा आहे। 1 आहे 200, 7 मिळवले 207 झाले। आपण जर आता तिसरं पद काढायचं म्हटलं तर T2 मध्ये D मिळवायचा आहे। 207 मध्ये 7 मिळवले 214 झाले। T4 काढायचं असेल तर मागच्या T3 मध्ये D मिळवायचा आहे। 214 मध्ये 7 मिळवले 221 झाले। अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने हे सोडवायचं आहे। या ठिकाणी फक्त ऋणचिन्ह वगैरे याचा विचार करून व्यवस्थित ते आपल्याला सोडवायला जमलं तर याचे उदाहरण येणं उत्तर येणं एकदम सोपं शक्य आहे। फक्त अशा अपूर्णांकाच्या उदाहरणामध्येच आपण थोडं कन्फ्यूज होऊ शकतो। या ठिकाणी पहा, ए ऋण 1 दिला आहे म्हणजे T1 बरोबर ऋण 1 येईल। आता आपल्याला D फरक आहे तो मिळवत जायचा आहे। पहिल्यामध्ये D मिळवायचा आहे। पहिलं आहे ऋण 1, त्यामध्ये ऋण 1/2 मिळवला तर ऋण चिन्ह असल्यामुळे त्याची बेरीज होणार आहे आणि हा बे त्याच्यामध्ये 3/2 झाले। त्यानंतर आपण जर पुढचं पाहिलं T3, त्या दुसऱ्यामध्ये D मिळवायचा आहे। दुसरं आपलं उत्तर आलेलं आहे हे, त्याच्यामध्ये ऋण 1/2 मिळवला तर 3 आणि 1 4 झाले, 4/2 म्हणजेच ऋण 2। त्यानंतर आपण जर चौथं उदाहरण पाहायचं म्हटलं तर तिसऱ्यामध्ये D मिळवायचा, तिसरा ऋण 2 आला, त्याच्यामध्ये ऋण 1/2 मिळवायचा आहे, तर तो 4 मध्ये 1 म्हणजेच ऋण 5/2। अशा पद्धतीने ही अंकगणिती श्रेणी आपली तयार झाली। याच प्रकारे आपण इकडच्या बाजूला उदाहरण पाहू शकतो। ए 8 दिलेला आहे, D ऋण 5 दिला आहे म्हणजे ऋणवालं फरक आहे आणि T1 जो आहे तो एच येईल म्हणजे 8च येईल। आता या ठिकाणी ऋण दिला आहे म्हणजे संख्या कमी होत जातील, म्हणून 5 कमी होतील 3 होतील। त्यानंतर 3 मध्ये 5 वजा केले तर ऋण 2 होतील। ऋण 2 मध्ये ऋण 5 गेले तर ऋण 7 येतील। अशा पद्धतीने हे अंकगणिती श्रेणी तयार होईल।